मग काय आवडेल नाही सगळ्यांना थाली आपली. नमस्कार मंडळी, माझ्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत. आज मी काय बनवणार आहे तर तुम्हाला ते दाखवणार आहे. बघू शकता पुण्यातील आजचं ढगाळ वातावरण, इतके ढगाळ वातावरण आहे. बघू शकता खूप ढगाळ वातावरण आहे. आणि हा कावळा रोज आमच्या दारासमोर ओरडत असतो. म्हणजे आवाज येतोय का काही माहीत नाही, काय रिझन आहे त्याचं, पण आहे एक रिझन म्हणतात त्यामागे. आणि रोज आमच्या घरासमोर. आज मी जेवणात काय बनवणार आहे, काय थाली आहे माझी, तर मी आज तुम्हाला ती दाखवणार आहे. आणि तर काय आहे नवीन रेसिपी, माझ्या मुलाला खूप आवडते, मी ट्राय करणार आहे. बघा आता काय ती रेसिपी आहे. चला तर बघूया आपण. तर मंडळी, मी ह्या कुकरमध्ये आपले हरभरे, साधे हरभरे 2 दिवस भिजवून ठेवले होते. मोड आले छोटे छोटे आणि ते कुकरला 2 शिट्ट्या देऊन उकडून घेतलेले आहे. आणि इथे कांदा कट केलेला आहे, इथे 2-3 काजू घेतलेले आहेत, आणि इथे मी लसूण आणि आलं घेतलेलं आहे. इथे मी हे मसाल्याचे काही पदार्थ घेतलेले आहे. दालचिनी, तमालपत्र, फूल, मिरी आणि लवंग हे घेतलेलं आहे. आता इथे मी गॅस चालू केलेला आहे, त्यामध्ये हे गरम झालेलं आहे. आपलं गॅस चालू केला, त्यामध्ये तेल टाकलं आणि आपण छान असे कांदे फ्राय करणार आहोत. लसूण, आल्याचा तुकडा हे आपण सगळं बारीक करून घेणार आहोत कांदा परतूस. अशा प्रकारे आपला हा कांदा फ्राय होत आहे. असा तांबूस कलर आला पाहिजे त्याला छान. त्यात हे मसाले टाकून द्यायचे. ते देखील भाजायचे छान. आणि त्यात हे काजू देखील टाकून द्यायचे, ते देखील फ्राय करायचे कांद्याबरोबर. बघू शकता कसा होतो मसाला भाजतोय आपला. खूप सुंदर वास सुटलेला आहे. अशा प्रकारे पूर्ण भाजून घेतला. आपण हा गॅस 5-10 मिनटं बंद करू, थंड होऊ देऊ, आणि नंतर आपण हे वाटून घेऊ आहोत. जिरा राईस, त्यात गावरान तूप टाकलं, मस्त असं हे झालं की पगळलं की आपण त्यात टाकणार आहोत जिरे असे भाजले की त्यात आपण टाकणार आहोत हे सगळे मसाले. आपले हे मसाले भाजल्यानंतर पूर्णपणे त्यात टाकणार आहोत भात, तांदूळ, म्हणजे आपल्याला जिरा राईस करायचा आहे. आणि थोडं पाणी टाकून घ्यायचं तर प्रमाणाचं. आता हा जिरा राईस आपण होऊन देऊ. त्यात थोडंसं मीठ टाकायचं, त्यात थोडंसं मीठ चवीनुसार टाकायचं. आता हा जिरा राईस आपण 5-10 मिनटात तयार होईल आपला. तर हा शिजू देऊ चांगल्या प्रकारे. येथे आपण पॅन गरम करायला ठेवलेला आहे, त्याच्यात आपण तेल टाकू. तेल गरम करून घेऊ.
तेल गरम झाल्यावर त्यात हे वाटण टाकून घेऊ छानपैकी आणि ते छान असं आपण फ्राय करायचं तेलात 5 ते 10 मिनटं, जेणेकरून सगळा मसाला भाजला गेला पाहिजे. हा मसाला आपण सगळा भाजून घेतोय मस्त असा. छान भाजलेला आहे 5 मिनटं आपला हा मसाला. खूप सुंदर वास आला आहे याच्यात. आता आपण याच्यात घालणार आहोत ही आलं लसणाची पेस्ट केलेली. ती देखील हलवून घेऊया छान. सुंदर असा वास सुटलेला आहे. आणि अशी हरभऱ्याची आपण हे केलेलं आहे ना, करून घेतलेले आहे ना, ते खूप सुंदर अशी भाजी लागते. तुम्ही एकदा नक्की करून बघा. येथे आपले हरभरे सुद्धा कुकरला उकडून झालेले आहेत. खूप छान असे उकडले गेलेले आहे. बघू शकता असे उकडले गेलेले आहेत. 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये लगेच दबले जातात ते. असं पाहून घ्यायचं. आणि इथे आपला मसाला फ्राय देखील झालेला आहे. तुम्हाला दाखवते. इथे आपला असा छान प्रकारे मसाला भाजला गेलेला आहे. बघू शकता. थोडंसं पाणी टाकून मी हे भाजून घेतलेलं आहे अजून. आणि चांगला असा तेलात आपण परतला आहे. बघू शकता. खूप सुंदर असा फ्लेवर आलेला आहे. आणि आपला हा मसाला चव बाजूने भाजला गेलेला आहे. त्यात टाकणार आहोत आपण हळद. येथे बेडगी मिरची तिखट, येथे काळा मसाला 2 चमचे. हा छान परतून घेऊया. मिक्स करून घ्यायचं. आणि हरभऱ्याने पोट दुखतं कडधान्याने असं काहींचं मत आहे. तर त्यासाठी आपण यामध्ये कुठला पदार्थ टाकणार आहोत तर बघूया. काय टाकणार आहोत ते कमेंट्समध्ये सांगा. तोपर्यंत हा मी मसाला छान भाजून घेते. बघू शकता किती सुंदर झालेला आहे. आणि आपण यात काय टाकणार आहोत तर बघा. पोट दुखू नये, गॅसेस होऊ नये कडधान्याने हरभऱ्याने, त्यासाठी आपण त्याच्यात टाकणार आहोत हिंग. मी हा हिंग टाकलेला आहे थोडा. तो देखील छान परतून घ्यायचा याच्यात. हे छान परतल्यानंतर आपण यात टाकणार आहोत मीठ. मी आधी जे उकडले आहे हरभरे त्यात आपण मीठ टाकलं होतं अर्धा चमचा. हे छान परतून घ्यायचं. आणि त्यात टाकायचे हरभरे. ते देखील छान परतून घ्यायचे. बघू शकता किती सुंदर झालेलं आहे मिक्स. ते फ्राय करून घ्यायचे या मसाल्यात. आणि नंतर 1 ग्लास पाणी टाकून ते थोडेसे शिजवायचे. गरम पाणीच टाकायात. मी पाणी टाकलं आहे त्यात. जे हरभऱ्याचं उरलेलं पाणी होतं ते टाकलं आहे. आणि गरम होतं ते, तर मग तेच टाकून दिलं. तर बघू शकता आपली हे जे हरभरे आहे ते छान असे त्याच्यात मसाल्यात मिक्स झालेले आहे. आणि आपला अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. तर आता ती 5 मिनटं तरी आपण शिजू देऊयात. मी इथे पीठ चाळलेलं आहे गव्हाचं. आणि त्यात आपण मीठ टाकणार आहोत थोडंसं. आणि हे कणिक मळून घ्या. बघू शकता भाजी देखील शिजती आहे. ही आता आपण कणिक मळलेली आहे, तिला अर्धा तास रेस्टला ठेवू. इथे आपण तवा गरम करायला ठेवलेला आहे. आपली कणिक कापली मळून झालेली आहे, छान तिंबली आहे.
बघू शकता. आता आपण करणार आहोत लच्छा पराठा. तर बघूया. इथे आपला पराठा लाटून झाला आहे. याच्यावर काळे तीळ आपण भरभरले आहे आणि इथे कोथिंबीर असं करून घेतलेलं आहे. हा आपण इथे गरम करायला ठेवलेला आहे. बघू शकता. त्यावर आपण हे गावरान तूप सोडणार आहोत. बघू शकता. दुसरी बाजू भाजून घेऊया. इथे भाजी छान शिजलेली आहे. आपण आता त्याच्यात कोथिंबीर थोडीशी टाकून देऊ. इथे आपली ही थाली तयार झालेली आहे. इथे पराठा बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे केले आहे. इथे कांदा, इथे लोणचं कैरीचं, इथे छोले म्हणजेच हरभऱ्याची भाजी, इथे जिरा राईस आपला हा तयार झालेला आहे. बघू शकता. मग काय आवडेल ना ही सगळ्यांना थाली आपली? सांगा तुम्ही. आणि तुम्हाला कशी वाटली ही थाली ते कमेंट्समध्ये सांगा. आणि तुम्हाला आवडली ही ट्राय करून बघा आणि तुम्हाला नक्की ही आवडेल. तर बघा अशा प्रकारे ही आपली थाली तयार झालेली आहे. तर याच जेवायला.